तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। बाहेर ऊन खूप वाढलंय आणि जेवणाबरोबर आपल्याला काहीतरी थंडगार हवंय, तर मग ही गुलाबी रंगाची चमचमीत अशी सोलकढी नक्की एकदा ट्राय करा। पचनासाठी अतिशय उत्तम आणि चवीला अप्रतिम अशी ही सोलकढी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ जर अपलोड केला की पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे एक मोठ्या साईजचं नारळ घेतलेलं आहे। नारळ आपण फोडून घ्यायचे, त्याचे छान दोन भाग झालेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान असं जाड नारळामध्ये खोबरं आपल्याला दिसतं आहे। आता आपल्याला याचं सगळी सालं काढून घ्यायची आहे। अशी नारळाच्या मागच्या बाजूचा जो काळपट भाग असतो तो काढून घेतल्यामुळे सोलकढीला चव खूप छान येते आणि त्याचा रंग सुद्धा खूप छान येतो। आता सगळी सालं मी बागची काढून घेतलेली आहे। पातळ पातळ असे खोबऱ्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। छोटे छोटे काप करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे खोबऱ्याचे काप घालायचे आणि छान बारीक मिक्सरमध्ये खोबरं फिरवून घ्यायचं आहे। त्यासाठी आता आपल्याला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। एक छोटीशी मिरची घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा जिऱ्याचा वापर आपण इथे करणार आहोत। 1 चमचा साखर घातलेली आहे। 1 चमचा मीठ घालायचे। साखर आणि मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार आपण कमी किंवा जास्त करू शकतो। आता इथे मी सगळं खोबरं फिरवून घेतलेलं आहे एकदा। त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातले आणि परत आपण खोबरं बारीक करून घ्यायचे। आता हे सगळं बारीक झालेलं खोबरं मिक्स करायचं आहे आणि आपण एका चाळणीवरती एक सुती कापड अंथरणार आहोत। त्यामध्ये या कापडामध्ये सगळं चोथा आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि त्यातलं दूध काढून घ्यायचं आहे। नारळाचं सगळं दूध या कपड्यामध्ये आपण घट्ट पिळून गाळून घेणार आहोत। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे कपड्याचं एक पोटलीसारखं बांधून घ्यायचं आहे आणि सगळं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। इथे घट्टसर असं दूध निघतंय, तुम्ही बघू शकता। सुरुवातीला सगळं दूध आपण असं घट्टसर दाबून घ्यायचं आहे आणि ते काढून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा। अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा जरूर सांगा। आता आपण सगळा चोथा इथे काढून घेतलेला आहे नारळाचा, तो परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। छान रंग येण्यासाठी आपण इथे बीट घेतलेलं आहे। अर्ध बीट मी सोलून घेतले, त्याचे काप करून घेतलेत आणि ते सुद्धा आपल्याला वाटायचे आहेत। आता इथे 50 ग्रॅम असं कोकम घेतलं होतं, ते धुवून पाण्यात भिजत घातलं होतं। ते धुतलेलं कोकम सुद्धा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे। बीट घातल्यामुळे एक नैसर्गिक रंग आणि चव सुद्धा आपल्या सोलकढीला येते। आता आपण हे सगळं परत एका कापडामध्ये काढून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। खूप सुंदर असा रंग आलाय। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी अगदी सोपी उन्हाळ्यात पिण्यासाठी थंडगार अशी सोलकढी एकदा नक्की बघा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर जरूर करा आणि कमेंट देखील करा। छान छान उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा एकदा नक्की बघा। आता इथे बघू शकता आपल्या सोलकढीला खूप छान रंग आलेला आहे। आपल्याला हवी तेवढी पातळ अशी कन्सिस्टन्सी आपण इथे करून घेतलेली आहे। यामध्ये थंडगार राहण्यासाठी आपण बर्फ घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीसाठी। खूप सुंदर अशी सोलकढी आपली तयार आहे। आता इथे मी बर्फ घातलेला आहे। इथे मी तुम्हाला एक टिप सांगेन की ज्या वेळेला आपण खोबरं बारीक करतो त्यावेळेला ते थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे, आपलं नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी वापरायचं आहे, जेणेकरून खोबऱ्यातनं दूध अतिशय छान असं आपल्याला काढता येतं। नाहीतर खोबरं असं घट्ट व्हायला लागतं थंड पाणी वापरल्यामुळे, त्यामुळे वरून बर्फ घालायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे आपली सुंदर अशी सोलकढी तयार आहे। आता आम्ही त्याचा आस्वाद घेतो। तुम्ही पण एकदा करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। छान छान व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या भागात।